मी आणि विजय तर आहेच. या व्लॉगमध्ये अजून 3 तरुण मित्र आहेत माझ्याबरोबर, जे आमच्यापेक्षा तरुण आहेत. त्यातले एक झोपले तिथे. त्यांचं नाव तर तुम्हाला माहितीच असेल, पेडणेकर काका. मी, विजय, पेडणेकर काका, दिनेश काका आणि अजून एक मायकल शुमाकर काका, असे आम्ही 5 जण निघालेलो वागेश्वरच्या मंदिराकडे. वागेश्वरचं मंदिर इंस्टाग्रामवरती सध्या खूप ट्रेंडिंग आहे आणि भरपूर लोक इथे, मोठे व्लॉगर्स आणि कॉन्टेंट क्रिएटर्स सगळे येत आहेत. पण हे पाहिल्यानंतर, इथलं दर्शन घेतल्यानंतर आम्ही एका अशा ठिकाणी गेलो जिथून खूप मस्त अप्रतिम असा सूर्यास्त आम्हाला पाहायला मिळाला. ह्या इथल्या पॉईंटबद्दल पण सांगेन, पण त्याआधी आपण ह्या मंदिराचा अनुभव घेऊया. चालुक्य एरा वागेश्वर टेम्पल गुगलवरती सर्च केलं का आपण या ठिकाणी पोहोचतो. गाडी सध्या तरी इथपर्यंत येते, त्यामुळे इथे गाडी तुम्ही आणू शकता. पण मध्यंतरी काही केसेस झालेल्या, इथे चिखल होता आणि त्याच्यामध्ये काही लोकांच्या गाड्यांचे टायर फसले. त्यांच्या मदतीला गावातल्या लोकांना बोलवावं लागलं. सो मी सजेस्ट करीन, गाडी कुठेतरी सेफ ठिकाणी पार्क करा आणि मगच या. मंदिराच्या आसपास आपल्याला बऱ्याचशा समाध्या पाहायला मिळतात आणि त्यामुळे माझ्या मनातलं कुतूहल वाढलेलं या ठिकाणाबद्दल. जिथे जिथे मी समाध्या बघतो, माझं मन तिथे खेचलं जातं. मग तो घनगडचा किल्ला असो, सुधागडचा किल्ला असो, माझे हे सगळे व्लॉग्स तुम्हाला माझ्या चॅनलवरती पण पाहायला मिळतील. आणि तसंच माझं मन आकर्षित झालं ते या मंदिराकडे. आणि हे मंदिर आपल्याला 2 ते 3 महिनेच ॲक्सेसिबल असतं. ह्याच 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्ही इथे येऊ शकता. आणि ह्यामुळे हे मंदिर व्हायरल झालंय. कारण तुम्ही आत्ता बघून घ्या, नंतर तुम्हाला पाहायला मिळणार नाही, असे सगळे कॉन्टेंट क्रिएशनवाले डायलॉग्स मारतात. पण मोर दॅन दॅट, हे मंदिर नुसतं तुम्ही पाहायला येऊ नका, धरणामध्ये बुडणार आहे म्हणून येऊ नका. हे मंदिर तुम्ही अनुभवायला या. या मंदिरामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत जे आता पडझड झालेली असल्यामुळे नीट दिसत नाही. पण या मंदिराच्या आजूबाजूला आपल्याला बऱ्याचशा समाध्या दिसतात. त्याआधी आपण नंदीचे दर्शन घेऊया, इथल्या उद्ध्वस्त समाध्यांचे दर्शन घेऊया आणि मग मंदिरात जाऊया. नंदीची वाईट अवस्था आहे. नंदीच्या समोर शिवलिंग ठेवलेलं. मंदिरापासून थोडं लांब मी शूज काढले आणि मंदिरात प्रवेश केला. मंदिराचं बांधकाम बऱ्याचशा महाराष्ट्रात दिसणाऱ्या मंदिरांसारखंच आहे, काही वेगळं नाही. पण मस्त मंदिर आहे आणि जुन्या काळातले थोडेसे अवशेष असल्यामुळे आपण थोडंसं इमॅजिन करू शकतो की हे मंदिर कसं दिसत असेल. मंदिराचे खांब ओलांडल्यानंतर आपण मुख्य मंदिरात येतो, जिथे आपल्याला शिवलिंग दिसतं. या शिवलिंगाने देखील मला आठवण करून दिली गोकर्ण महाबळेश्वरची. तिथलं शिवलिंग सुद्धा असंच आहे. आणि साळुंक्याला हात लावण्यासाठी तुम्हाला आतमध्ये हात घालावा लागतो, तेव्हा तुमच्या हाताला शिवलिंग स्पर्श होतं. हे मंदिर पवित्र आहे नक्कीच असणार. आणि इथल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पवना धरणाच्या निर्मितीच्या आधी प्रचलित असणार. कारण जर काही 1000 वर्ष जुनं किंवा 800 वर्ष जुनं मंदिर असेल तर नक्कीच ह्याच्या पाठीमागे काहीतरी महत्त्वाच्या गोष्टी असतील, ज्या आत्ता आपल्यासमोर नसतील. परंतु महाबळेश्वरचं मंदिर म्हणा, कृष्णामाईचं मंदिर म्हणा किंवा धर्मवीरगडमधल्या मंदिरांचे जे रूप आहेत, तसेच या मंदिराचे देखील बांधकाम दिसून येतं. मोठ्या घराण्यांनी हे मंदिर बांधलेलं असणार नक्कीच. पण त्यानंतरचा इतिहास या मंदिराच्या परिसरामध्ये दिसतो. भौगोलिकदृष्ट्या जर का ह्या मंदिराचं लोकेशन पाहिलं तर सह्याद्रीच्या मधोमध हे मंदिर दिसून येतं. आज आपल्याला इथे धरण दिसतं, कारण का 1973 साली पवना धरण इथे बांधलं गेलं. सह्याद्रीतलं जे काय पाणी होतं ते सगळं इथे साठवायला सुरुवात झाली आणि त्यामुळेच बॅकवॉटरचं निर्माण झालं आणि त्या बॅकवॉटरमध्ये वागेश्वरचं हे मंदिर बुडालं. ह्या सह्याद्रीच्या आजूबाजूच्या रांगांमध्ये आपल्याला बरेचसे शिवरायांचे किल्ले देखील दिसतात, जसे की टिकोनाचा किल्ला, तुंग किल्ला, लोहगड आणि विसापूर. ह्या सर्व शिवरायांच्या किल्ल्यांच्या मध्ये ही भूमी आहे.
धरण जर का मायनस केलं तर जुन्या काळामध्ये इथे जंगल असणार, जे आज देखील आपल्याला किल्ल्यांच्या आजूबाजूला दिसतं. तुम्ही तुंग किल्ला घ्या किंवा टिकोना किल्ला घ्या आणि पाणी ओलांडल्यानंतर आपल्याला लोहगड आणि विसापूर देखील दिसतो. हे पाणी जर का मायनस केलं तर सगळं जंगलच इथे असणार आणि त्यामध्ये हे मंदिर. कदाचित बरीचशी गावं देखील इथून स्थलांतरित केलेली असतील. इतका मोठा हा परिसर आहे जो धरणाच्या खाली गेलेला दिसतो. ही भूमी सह्याद्री आणि किल्ल्यांच्या मध्ये असल्यामुळे जुन्या काळांमध्ये येथे लढाया झालेल्या असणार, कारण किल्ल्यांवरती गनिमांना आणण्यापासून मराठे रोखायचे आणि त्यांचा सामना गनिमाशी असल्या पठारांवरतीच व्हायचा. हे मी कशावरून बोलतोय हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. जर का इथला भूगोल पाहिला तर ही भूमी सपाट आहे आणि म्हणून आज धरणाखाली आहे. आणि त्याचबरोबर या मंदिराच्या परिसरामध्ये शौर्यगाथा सांगणाऱ्या बऱ्याचशा समाध्या आहेत, वीरघळी आहे. या सर्वांचे दर्शन घेतले, हे मंदिर पाहिलं आणि काकांनी भेळ आणलेली ती आम्ही बनवली इथेच आणि स्वच्छता राखून खाल्ली. जे काही आम्ही बनवलं ते सगळं आम्ही एका वेगळ्या कचऱ्याच्या पिशवीमध्ये साठवलं, गाडीमध्ये टाकलं आणि परत मुंबईला घेऊन आलो आणि आमच्या घरी टाकलं. हे मला सांगायचं तात्पर्य एवढंच, कारण इंस्टाग्रामवरती बरेचसे रील्स, बरेचसे कॉन्टेंट, बरेचसे ठिकाण, लोकेशन्स हे व्हायरल होतात. लोक येतात, पण लोक आल्यानंतर ते स्वच्छ ठेवायची इच्छा ते ठेवत नाहीत. ते घाण करतात, कचराच करतात. सांगण्याचा हेतू एवढाच की तुम्ही या इथे, हे सगळं अनुभवा. हा मराठ्यांचा इतिहास आहे, हा आपल्या सनातन धर्माचा इतिहास आहे. हे सगळं अनुभवा, पण त्याचबरोबर इथली स्वच्छता देखील राखा. आपल्या स्वच्छतेमुळे इथले पावित्र्य देखील राहील, कारण का तुम्हाला आणि आम्हाला बघूनच इथे स्वच्छता ठेवली जाईल. जर का आपणच कचरा टाकला तर दुसरा सुद्धा तेच करेल. काका 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 दोन काका आहेत, दाखवू नाही. दोन काका आहेत, तीन काका आहेत. काढा काका काका ओ घ्या ना काका ओ बा आज काका आम्ही घ्या. इथं वागेश्वर मंदिराजवळ आलेलो आहोत आणि छानपैकी भेळ पार्टी बनवलेली झाली, आहे. भेळ पार्टी. कांदा कापते आपला हा विजय विजय सुतार अजून त्याचं लग्न नाही झालेलं आहे. ड्रायव्हर काका कालेकर खातात. हा आता आम्ही पण थोड्या वेळाने खाऊ. आणि आम्ही आता इथून पॅराडाईज करण्यासाठी तिकडे जाऊ. पॅरेग्लायडिंग करण्यासाठी चाललोय. पॅरेग्लायडिंग कुठे इकडे आहे ना. दीपक आमचा उतरणार आहे. पॅराग्लायडिंग किती वेळ असते ते? 15 मिनिटं 15 मिनिटं. ठीक आहे, चल विजय घे. काका घ्या हो. बाबा घ्या ना थोडा. जेवून घ्या, याला का होतंय, लाईट संध्याकाळचा नाश्ता. भेळ खाऊन झाल्यानंतर आम्ही एका सुंदर ठिकाणी आलो. या ठिकाणावरून आमचा विचार होता पॅराग्लायडिंग करायचा. काका त्यासाठीच आलेले आणि मी आलेलो ड्रोन शॉट्स घ्यायला. पण सगळं बारगळलं, बिकॉज क्लायमेट तसं नव्हतं, विंड तशी नव्हती की पॅराग्लायडिंग करता येईल. त्यामुळे आम्ही साईडला एका ठिकाणी बसलो. काकांनी वागेश्वर मंदिराजवळ आम्हाला भेळ खायला घातली आणि त्यानंतर त्यांनी आमच्यासाठी एक सरप्राईज आणलेलं. त्यांनी एक छोटासा मिक्सर आणलेला, मिक्सी म्हणता येईल, बॅटरी ऑपरेटेड, आणि त्याच्यामध्ये काकांनी कलिंगडाचा ज्यूस आम्हाला बनवून दिला. हा कचरा देखील आम्ही आमच्या गाडीत टाकून घेऊन गेलो आणि हॉटेलमध्ये एका डंप केलं. पण इथे जेवढा वेळ आम्ही बसलेलो त्याचा एक टाइमलॅप्स शूट केला. हा तो आहे. आणि दुसऱ्या कॅमेरामध्ये मी इथून सनसेट कॅप्चर करायला घेतलेला. माझा पॉकेट एका वारुळावरती ठेवला आणि जवळपास 1.5 तास हा टाइमलॅप्स शूट केला. आणि हा अनुभव एकदम अप्रतिम होता. मी कधीच सनसेटच्या प्रेमात न पडणारा माणूस आज सनसेटच्या प्रेमात पडलेलो. ज्या पद्धतीचा सूर्यास्त मला पाहायला मिळालेला तो खरंच माझ्या आत्ताच्या आयुष्यातला अव्वल दर्जाचा होता. पूर्ण सूर्य ढगांच्या पाठून आला आणि मोरगिरी किल्ल्याच्या पाठी सूर्यास्त झाला. पण हे जे दृश्य होतं ना ते मी आयुष्यभरासाठी साठवून ठेवलं. आजचा दिवस, आजचा अनुभव खरंच खूप मस्त होता. वागेश्वराचे दर्शन घेतले, सूर्यास्ताचे दर्शन घेतले आणि परत मुंबईकडे मार्गस्थ झालो. तर मग भेटूया नवीन एखाद्या अनुभवासकट, नवीन एखाद्या व्लॉग सकट. तोपर्यंत जय शंभूराजे, जय शिवराय.